पारडीमधील भांडेवाडी परिसरामध्ये शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली। या मृत व्यक्तीचं नाव सतीश कालिदास मेश्राम असं असून तो एकता नगरचा रहिवासी होता। रोजच्या प्रमाणे कामासाठी तो बाहेर गेलेला सतीश हा घरी परतलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्यानं या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांना माहिती मिळताच पारडी पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केलेला असून 3 दिवस अगोदर सतीश आणि कुणाल शेंडे यांच्या गाडीच्या वादावरून भांडण झालं होतं अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अमोलनं सांगितलं की मी आणि सतीश दोघेही मित्र होते। काही दिवसांपूर्वी सतीशनं अमोलच्या नातेवाईकांची गाडी घेतलेली होती आणि अमोल गाडी परत मागत होता, तरी देखील सतीश गाडी देण्यासाठी टाळाटाळ करीत होता। हत्येच्या दिवशी सतीश हा अमोलच्या घरी जाऊन भांडण करून आला होता। त्याचा राग घेऊन कुणालनं सतीशला भोसकलं अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे। मृतकचं नाव सतीश मेश्राम आहे, वय 31 वर्ष आहे आणि जो आरोपी आहे तो कुणाल शेंडे आहे। दोघेही परिचित होते, मित्र होते, नेहमी दोघांचं बोलणं राहायचं। मृतक जे आहे पारडी हद्दीतला आहे आणि आरोपी पाटोळ्याच्या हद्दीत राहतो। 3 दिवसापूर्वी त्यांचा गाडी त्याने दिले होतं मृतकला, आरोपीने त्याच्या नातेवाईकाची होती आणि तो गाडी परत करत नव्हता। याच्यावरनं 3 दिवसापूर्वी त्यांचा वाद झालेला होता आणि त्याचप्रमाणे मृतक आरोपीच्या घरी जाऊन त्याला शिवीगाळ करून आलेला होता। ह्याच गोष्टीच्या मनात राग धरून आरोपीने 2 तारखेला रेल्वे ट्रॅकवर जेव्हा ते भांडेवाडीच्या तिथे होते तिथे त्या विषयावर वाद झाला आणि त्याच विषयाच्या मनात राग धरून आरोपीने मृतकाला शस्त्राने वार करून मारले। आरोपीवर आम्ही चेक केला, आरोपीवर कुठलाच रेकॉर्ड नाही आहे, कुठलेही गुन्हे त्याच्यावर दाखल नाही आहे। मृतकावर फक्त एक 420चा गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर पण कुठले क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे। आणि ही कामगारी 7 वाजता आम्हाला जसं माहीत पडलं सगळं आम्ही स्टाफचं पोहोचलं, वरिष्ठ पोहोचल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीला जवळपास आम्ही 1 ते 1.5 तासात त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। मृतक जे हा होता तो रोजंदारीवर काम करायचा, सेंट्रिंगच्या कामाला जायचा आणि जो आरोपी आहे तो ऑटो रिक्षा चालक आहे।